नमस्कार, मी मीरा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि आज व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आज मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे की जे आपलं इंस्टाग्राम, यूट्यूब, आपण सध्या मोबाईलच्याच याच्यात जगत आहोत. तर जे आपण पाहतो ते आपल्यासमोर नजरेत दिसत असतं. तर सध्या एक हे खूप चालू आहे की आपल्या म्हणजे अमेरिकेतल्या शेतकरी आपल्या भारतामध्ये भारतीय बाजारपेठा अमेरिकन शेतकऱ्यांना एकदम 0% GSTवर खुल्या केल्या आहेत. आणि जर आपल्या भारतीय शेतकऱ्यांना तिकडं माल पाठवायचा असेल तर 25% GST लागणार आहे, असं होणार आहे. आणि तिकडचा माल जर इकडं आला तर अर्थातच तिकडचा माल एक आधुनिक टेक्नॉलॉजी तिकडं आहे, तिकडची जी क्वालिटी असणार आहे. तर आपल्या इकडचे शेतकरी त्या मालाला टक्कर देऊ शकणार आहे का? कारण तिकडं फास्ट काम म्हणजे तिकडं मशिनरी जास्त आहे, तर फास्ट काम होऊन जातं. जिकडं आपल्या इकडं कामाला बराचसा वेळ जातो किंवा कामगार लागतात, तर तिकडं खूप इझी सगळ्या फॅसिलिटी त्यांना अवेलेबल आहे. आपल्या इकडे जर असा कांदा असेल तर त्यांच्या इकडं कांद्याची पण क्वालिटी वेगळी वेगळी आहे, फ्रूटची पण क्वालिटी वेगळी वेगळी आहे. चांगले भारी भारी फ्रूट तिकडं आहे, कलरचे येल्लो गाजर, येल्लो शिमला मिर्च, कलरफुल सगळे व्हेजिटेबल आहे. तर तशा परिस्थितीमध्ये आपले भारतीय शेतकरी त्यांच्याशी कॉम्पिटिशन करू शकणार आहे का? मुळातच भारतीय बाजारपेठ ही आपला पूर्णतः आपल्या इथल्या भारतीय शेतकऱ्यांचा अधिकार आहे. तो भारतीय शेतकऱ्यांचा अधिकार कुठंतरी असा ओरबडून घेतला असं मला वाटतं. कारण पहिलेच भारतीय शेतकरी आपला इतका स्ट्रगल करतोय सगळं करण्यासाठी. कारण बघा ना, त्याला ना युरिया नीट अवेलेबल असतो. जेव्हा त्याला टाकायचा असतो तेव्हा युरियाचा लोकल मार्केटवाले युरियाचा तुटवटा करतात. त्यावेळेस टाकण्याच्या वेळेला युरिया अवेलेबल नसतो, असं होतं. म्हणजे आमच्याच वेळेस आम्हाला युरिया भेटला नाही, आम्ही इकडून तिकडून नेला आणि टाकला. आणि ज्या वेळेस भाव चांगला येतो त्यावेळेस व्यापारी शेतमाल न्यायला तयार नसतात. आमच्यासोबतच होते. आमचा कापूस ह्या 1 महिन्या अगोदरच जायला पाहिजे होता. तर ज्यावेळेस 8,000 भाव होता त्यावेळेस व्यापाऱ्यांनी आमचा कापूस नेला नाही. ज्यावेळेस 7,800 भाव होता त्यावेळेस त्यांनी नेला नाही. आणि ते म्हणताय की 7,600 घ्या आणि द्या, असं एक. पण आपल्याला पण असतं ना की आपण एवढी मेहनत केली, आपल्याला पण 4 पैसे मिळावं. प्रत्येक शेतकऱ्याची ही इच्छा असते ना की आपल्यालाही 2 पैसे मिळावं, आहे की नाही? आता तरी बगीचे याचे प्रमाण वाढले का? तर शेतीचं तुकडीकरण झालं ना. पहिले आपले बघा आजी आजोबाच्या काळामध्ये खूप शेती राहायची, खूप असं म्हणजे थोडं कमी हे होतं, तर फक्त घरच्या पुरतं पिकवल्या जायचं. मला वाटतं आता पण तसंच करायला पाहिजे. मग आता खरं कधी कधी मनात असं वाटतं ना की एक 4-5 एकर शेती पाहिजे. आणि सगळं इतकं महाग आणि इतकं GST आणि हे ते झालं ना, असं वाटतं डाळी, शेंगदाणे जे पण खायच्या जिन्नस आहे ना ते आपल्या शेतात पिकवायच्या शेतकऱ्यांनी आणि फक्त आपल्यापुरतं खायचं असं प्रत्येक शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. शेतकऱ्यांना पण आता स्वार्थी व्हायला पाहिजे, आहे की नाही? मला असं वाटतं. कारण शेतकऱ्याचा विचारच कोणी करत नाही हो. काँग्रेसच्या काळात 6,000 भाव होता. ज्यावेळेस भाजपा सरकार आली त्यावेळेस त्यांनी खूप मोठी मोठी वचनं दिली. आम्ही सोयाबीनला 10,000 भाव देऊ, 9,000 भाव देऊ, 8,000 भाव देऊ. 8,000 तर सोडावं, जो काँग्रेसच्या काळात 6,000 भाव भेटत होता तो देखील यांनी 4,000वर आणून टेकवला, 3,500वर आणून टेकवला, 3,200वर आणून टेकवला. म्हणजे सोयाबीन ज्यांनी पिकवली ना त्या शेतकऱ्यांना एकदा मनोगत घ्या त्या शेतकऱ्यांचं आणि विचारा त्यांना की तुम्हाला किती बेनिफिट राहिला या सोयाबीनमध्ये. काही नाही हो. काम करणारे उधडच 4-1,000 रुपये उधड लोक घेते ते सोयाबीन काढायला. बी केवढ्याचं झालेलं असतं, काही नाही. 20,000ची झाली, 15,000, 18,000 खर्च होतो बऱ्याचदा. तुम्ही जर
आसन सोयाबीन शेतकऱ्याच्या संपर्कात, तर तुम्ही विचारून बघा. मागच्याच वेळेस माझ्या काकूनी सोयाबीन लावली होती. मी म्हणलं किती म्हणजे तुम्हाला राहिले पैसे त्यात, तर जाऊन येऊन काही नाही 5-6 हजार रुपये राहिले. म्हणजे एक तर ट्रॅक्टरमध्ये ती टाकून आणायची, ते ट्रॅक्टरचं भाडं, मोंड्यात आल्यावर देखील ती डायरेक्ट थोडी घेतली जाती, ते मोंड्यात पण डायरेक्ट हमाली काढल्या जाती, प्रत्येक गोष्ट तिथं पण काढल्या जाती, त्याला चाळणी लावल्या जाती, तिथं पण क्वालिटी पाहिल्या जाती, तिथं पण काय काय कपात होतं ते सगळं होऊन मग जी पावती शेतकऱ्याच्या हातात येते तर ती खूपच कमी असते. ती हातात आल्यावर पण घरी आल्यावर रोजगाराचे पैसे द्यायचे, अजून खतावाल्याचे पैसे द्यायचे. सगळ्यांना असं वाटतं शेतकरी आहे, शेतात खूपच पैसा आहे. काही शेतात पैसा नाही. तुम्ही शेतकऱ्यांचे हाल बघा जाऊ, काय कंडिशन आहे शेतकऱ्याची सध्या, काय कंडिशन आहे. त्यांना खूप असं शेती करायला देखील त्यांना इंटरेस्ट राहिला नाही हो. कारण शेती करूनही जो योग्य भाव त्याला मिळायला पाहिजे तो मिळत नाही. शेती करणं खूप कष्टाचं काम आहे हो, तुम्ही करून बघा. मला वाटतं सगळे नेत्यांना आहे ना एक दिवस शेतात न्यायला पाहिजे आणि त्याला सोयाबीन सोंगायला लावायला पाहिजे, मग त्यांना कळून की कष्ट काय असतं. त्यावेळेस तरी ते आपल्या सोयाबीनला भाव दे, नाही की नाही. आणि हे जे नवीन डिसिजन आहे की तिकडल्या शेतकऱ्यांना बाजारपेठा उघडून द्यायच्या, मग आपल्या शेतकऱ्याचं किती नुकसान होईल. आपला शेतकरी आधीच इतकं स्ट्रगल करतोय, आधीच त्याच्या मालाला भाव नाही आहे, तर तिकडा माल आल्यावर तर इथल्या शेतकऱ्याच्या मालाचं काय व्हायचं. म्हणजे इथला तर शेतकरी बेभावच जाईल. मग तिकूनच गहू आयात व्हायचं म्हटल्यावर इथला शेतकरी तर गहू लावणारच नाही. आपण तेच करतो ना. म्हणजे आता आम्ही पण शेतकरी, आता ज्या मालाला भाव असला, आता कपासला थोडा बरा भाव आहे, बरा म्हणते मी, जास्त चांगला पण नाही म्हणते, तर मग आम्ही कपासच लावतो. तसं इथं होऊन जाईन. आता ज्या गोष्टीला भाव जास्त आहे तीच पीक शेतकरी काढणार ना. म्हणजे जे पीक ते जास्त काढणार आणि जे नाही काढणार त्याची कमतरता तर होणारच. याचा इफेक्ट सामान्य जनतेवर देखील होणार आहे. आणि विशेष म्हणजे आपलं भारताचं पूर्ण इकॉनॉमिक्स कृषी याच्यावर आधारित आहे, कृषीवर. तर मग तरी पण असा डिसिजन त्यांनी का घेतला मला लक्षात येत नाही आहे. फक्त त्यांचं डोनाल्ड ट्रम्पशी काय हे, तर त्यांनी हे करून टाकलं अमेरिकेशी. काहूनच एवढं मोदीचं प्रेम वाहते काही समजत नाही. आपण आपल्या शेतकऱ्यांचं नड दाबण्यात येतं ना, त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान आहे ना त्याच्यामध्ये, आहे की नाही. पहिले शेतकरी, आपला भारतीय शेतकरी इतकं स्ट्रगल करतो, इतकं आधुनिक टेक्नॉलॉजी त्याच्याकडं अजून नाही आहे. तुकडीकरण जास्त झालेलं आहे. पहिल्यासारखं खूप मोठीची मोठी 10-12 एकर पट्टा, पहिले 50-50 एकरचे पट्टे राहायचे, असं काही तर नाही आहे आता. एक तर तुकडीकरण झालेलं आहे, ट्रॅक्टरचा खर्च. आता तुम्ही वखर किती ठिकाणी हो, नाहीच आहे, नाहीतच जमा आहे. आणि मेड इन इंडिया काही नाही हो, आता विसरा तुम्ही सारं. मेड इन इंडिया काही नाही. किती वस्तू भारताच्या भारतात आहे, म्हणजे किती वस्तू भारतातल्या वापरतोय आपण. सेलिब्रिटी लोक तर पहिलेच त्यांचं जर तुम्ही ब्लॉग बघितले असन, आता यूट्यूबमुळे बघायला भेटतंय, तर त्यांचे ब्लॉग जर बघितले असन तर त्यांचं ते फ्रूट बघा तुम्ही, ते जापनीज फ्रूट असतात, जांभळी गाजरं, ते पहिलेच, ते पुन्हा अवाकाडो, ते पहिलेच तिकून खाताय. त्यांना काही फरक पडत नाही हो, त्यांच्याकडे पैसा भरपूर आहे. मरण यात होणारे आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांचं, आहे की नाही. आणि मेड इन इंडिया काही नाही. तुम्ही मधुर भांडारकरचा कॉर्पोरेट मूवी बघितला का. मोठ्या मोठ्या लोकांना, पॉलिटिशियन लोकांना माहिती आहे, लोक 2 दिवस ओरडते 15 दिवसांनी 20 दिवसांनी विसरून जाते. त्यात बिपाशा बासूनी किती छान ॲक्टिंग केलेली आहे. तिथं जे त्या मूवीमध्ये दाखवलेलं आहे, तिथं ज्यांना तो प्लांट उभा राहायचा होता, तर त्या ड्रिंकमध्ये असं कॅन्सर होईल असे केमिकल होते. म्हणजे तर त्यामध्ये बिपाशा बासूलाच गुन्हेगार ठरवण्यात आलं. कंपनीवाले राहिले एका बाजूला, कारण ती कंपनीशी लॉयल होती. खूप छान मूवी आहे, तुम्ही जर पाहिला नसेल तर कॉर्पोरेट मूवी बघा तुम्ही. तर त्यात बरोबर दाखवलेलं आहे की लोक विसरून जाते हो, किती हे करते.
महिनाभर हे लावते नारे, मग विसरून जाते. हे सगळ्यांना माहिती आहे. आणि हे देखील आता हा निर्णय देखील घेतलाय ना, हे लोक पचवून घेतील म्हणून त्यांनाही सवय लागली. त्यांना माहिती आहे लोक 2 दिवस ओरडतात गच्चीप बसते. त्यामुळं हे असं करण्यात येतं असं मला तरी वाटतं. कारण आपण आवाज उठवत नाही ना, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी सर्रास होतात. सर्रास शेतकऱ्यांसाठी तर अशी कंडिशन झाली की काय पिकवावं आणि काय खावं. कारण त्याची पूर्ण इन्कम, त्याला कोणची नोकरी नसती हो, त्याची पूर्ण इन्कम ही शेतीवर अवलंबून असते. पूर्ण तो माल लावण्यापासून खर्च करत असतो. त्या मालासाठी त्याच्याकडे पैसे उरत नसतात. सुरुवातीपासूनच एक तर बियाणासाठी उधार घेतलेला असतं, खतं उधार घेतलेली असते, औषधं उधार घेतलेली असते. तुम्ही बघा शेतकऱ्याची कंडिशन, भारताच्या शेतकऱ्याची कंडिशन काय म्हणून. आणि तरीही त्याचं कुठं नुकसान झालं तर नुकसान भरपाई द्यायला कुत्ते होय लोक, लेच कुत्ते नुकसान भरपाई द्यायला. त्यांना पूर्णतः वार्षिक इन्कम त्यांची शेतीवर अवलंबून असते. आणि तुम्हाला जसं मी सांगितलं, मालाचे पैसे आल्यावर सगळा खर्च जाऊन काही राहत नाही हो त्याच्या हातात, काही नाही. खूप मेहनत आहे शेतीमध्ये. पाणी भरा, हे करा, रोजगार लावा, रोजगारालाच अर्धे पैसे चालले जातात. खूप मेहनत आहे. त्यातल्या त्यात भारतीय शेतकऱ्यांचं म्हणजे तिकडल्या शेतकऱ्यांना चान्स दिला, तिकडलाच माल इकडे येणार, इकडल्या मालाला कोण विचारणार. शेतकऱ्यांचं पुढं भविष्यात आता काय होणार आहे, आता काही म्हणजे खूप गंभीर विषय हा, विचार करण्याचा विषय आहे. तुम्ही तुमचं मत मला कमेंटमध्ये सांगा. कारण मी म्हणजे जास्त तर शेती नाही आहे माझ्याकडं, पण लहानपणापासून पप्पाकडे भरपूर शेती आहे, 10-12 एकर शेतीचं बघत आले. खूप मेहनत असते, खूप कष्ट असते. आणि कसं माल खर्च करावा लागतो तेवढे त्यांना पण निघत नाही त्यात पैसे. पण शेती आहे म्हणून ते पण करते, अशातला भाग आहे. शेतकरी बरेचसे मेहनत तर करते, पण त्यांना हवं तितकं शेतकऱ्यांना स्वतः मेहनत करायचं फक्त हे हो, त्याचा शेतमालाचा भाव ठरवण्याचा अधिकार त्याला काऊन नाही आहे मला समजत नाही. ज्याचा माल आहे त्याला अधिकार पाहिजे ना, किती पैसे भेटावं ह्या मेहनतीचे, त्याला तो अधिकार पाहिजे ना. आपल्या भारतात असं नाही आहे, पाहिजे असा नियम, असे कायदे यायला पाहिजे, हो की नाही. ह्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही याबद्दल काय तुमचे विचार आहे, आरवाली याबद्दल तुमचे काय विचार आहे हे मला कमेंटमध्ये सांगा. मला तर खूप यूट्यूबला पाहिल्यापासून मला खूप तळतळ होतीये की आपल्या भारतीय शेतकऱ्यावर खूप मोठा अन्याय म्हणून आरवाली. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि तुमची कमेंट आणि तुमचे अभिप्राय मला टाकायला विसरू नका की तुमचं काय मत आहे याच्यावर. खरंच आपल्या भारतीय शेतकऱ्यांचं खूप जास्त प्रमाणात नुकसान होते. पप्पाची आठवण येईल आज, पप्पा नाही येत. आरू व्हिडिओला बाय कर, सगळ्यांना बाय कर, लाईक करा म्हणा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही देखील शेतकरी असाल तर एक कमेंट नक्की करा. कसं असतं ना की काहीतरी आपण मुद्दा उचलल्याशिवाय त्याच्यावर ॲक्शन घेतली जात नाही. कारण ह्या विषयावर हे करणं खूप गरजेचं आहे. कारण खूप हे नुकसान होणार आहे हो, आपण बोलत नाही ना, तर तिथंच आपलं जे फायदा उचलला जातो. तर मला कमेंटमध्ये सांगा तुमचं देखील ह्या पॉईंटवर काय मत आहे ते.